नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि ऐका, पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढामध्ये श्यामा नावाची वेश्या राहते. श्यामा जर गावामध्ये आली ना तर गावातले लोक तिला म्हणायचे, काय येतो तू आमच्या गावामध्ये, का तुझं ते अभद्र तोंड आम्हाला दाखवते. रोज तिला काय ना काहीतरी बोलत होते, काय ना काहीतरी टोचण्या मारत होते. लोक महाराज काय ना काहीतरी बोलतातच. आणि त्या श्यामा नावाच्या वेश्येला कानोपात्रा नावाची मुलगी झाली. सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज त्या कानोपात्रेचं आहे. कानोपात्रा गावामध्ये यायला लागली. गावात आल्याच्या नंतर लोकांनी विचारावं, बाळ काय नाव तुझं. तेव्हा कानोपात्राने सांगावं, बाबा माझं नाव कानोपात्रा. बरं आईचं नाव सांगावं, श्यामा. बरं पप्पाचं नाव. आणि कानोपात्रा गावामध्ये यायला लागली. आल्याच्या नंतर आईला विचारायला लागली, आई माझ्या बाबाचं नाव काय ग, माझ्या बाबाचं नाव काय. असं म्हटल्याच्या नंतर दोघीही माता माऊलीने त्या ठिकाणी दोघींनी ढस ढस त्या ठिकाणी रडावं, मायबाप रडावं. आणि तेच दुःख त्यांना सातत्याने पचवावं लागत होतं. आणि अशी कानोपात्रा एक दिवस ज्ञानोबराय त्या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये आले. आणि धावत्या वेगामध्ये सांगतो, आता टाइम नाही राहिला. ज्ञानोबराय दिंडी घेऊन त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर ज्ञानोबरायांचं त्या ठिकाणी दर्शन तिला झालं. आणि कीर्तन त्या ठिकाणी चालू होतं. मंगळवेढ्यामध्ये कीर्तन त्या ठिकाणी चालू होतं. आणि कीर्तन चालत असताना त्या महाराजांनी असा त्या ठिकाणी विषय केला की भगवान परमात्मा एवढा सौंदर्यवान आहे, एवढा सौंदर्यवान आहे, एवढा सौंदर्यवान आहे मायबाप. सांगू लागले, रूप साबळे सुकुमार, रूप साबळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार, मकराकार, रूप साबळे सुकुमार. ते कीर्तनकार सांगायला लागले, भगवान परमात्मा खूप सौंदर्यवान आहे. लाली मेरे लाल की जित देखो तो लाल, लाली देखने में गई मैं हो गई लालम लाल. एवढा भगवान परमात्मा सौंदर्यवान आहे. कानोपात्रा विचार करायला लागली, माझ्याही पेक्षा भगवान परमात्मा सुंदर असावा. असा विचार कानोपात्रा त्या ठिकाणी करायला लागली. आणि माझ्याही पेक्षा भगवान परमात्मा सुंदर आहे का. आणि ते पाहण्याकरता दिंडीमध्ये कानोपात्रा भजन करीत 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 पंढरपूरला आली. पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली. प्रदक्षिणा केल्याच्या नंतर रावळामध्ये कानोपात्रा आली. रावळामध्ये आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला पाहिलं महाराज. एवढा भगवान परमात्मा सौंदर्यवान होता. अंतकरणामध्ये भाव तिचा आता दृढ झाला होता. आणि पाहतच होती भगवान परमात्म्याला की कधी मी भगवान परमात्म्याला भेटते. तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा, केव्हा भेट सी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा जीवा. आणि आता भगवान परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होते कानोपात्रा. आणि आपलं शरीर त्या ठिकाणी सोडते. आणि त्या ठिकाणी लगेच लोक त्या ठिकाणी पाहायला येतात. कोणाची मुलगी, एका वेश्येची मुलगी आहे. एका वेश्येची मुलीने या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणावर आपला देह त्या ठिकाणी ठेवलेला आहे. अमंगळ अशा प्रकारची ही आहे. आणि एका वेश्येची मुलगी आहे. त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी पंडित होते. कोणी म्हणत होतं हिला चंद्रभागेमध्ये फेकून द्या, कोणी म्हणत होतं हिला गावाच्या बाहेरही फेकून द्या, कोणी म्हणत होतं हिला जाळा. परंतु ऐका,
त्या ठिकाणी अनंत शास्त्री नावाचे एक पंडित होते. ते म्हटले, थांबा, मी एक रात्र त्या ठिकाणी माझ्याकडे द्या, मी भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विचारतो. पहिल्या पंडितांना देव बोलत होते. आता तसं नाही, बरं, आता तसं नाही. आणि अनंत शास्त्री आता सगळ्यांना विनंती करतात की एक रात्र त्या ठिकाणी माझ्याकडे द्या. आणि अगदी रात्रीच्या काळाला भगवान परमात्मा रावळामधून अनंत शास्त्रीला हाक येते. आणि अनंत शास्त्रीला भगवान परमात्मा म्हणतात, ए अनंता रे, ए अनंता, ए अनंता, पाहे पा कानुपात्रा पवित्रा. हे अनंता, जगाच्या पाठीवर हिच्यासारखी दुसरी पवित्र मुलगी नाहीये. हिची समाधी माझ्या राऊळामध्ये माझ्या उजव्या हाताला करा. आज आपण प्रत्येक जण पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर, राऊळामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदरच दर्शन आपल्याला कोणाचं असेल तर ते म्हणजे कानोपात्रेचं आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांना अशा संतांचीच त्या ठिकाणी यादी पाहिजेत होती. आणि तुकोबाराय म्हणतात, जगाच्या पाठीवर कोण भाग्यवान असतील तर संत भाग्यवान आहेत. कोण भाग्यवान आहेत? कानोपात्रा भाग्यवान आहे. आणि तुकोबाराय हेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. भाग्यवंत मनतया, भाग्यवंत मनतया, भाग्यवंत मनतया, भाग्यवंत शरण गेले ते भगवान परमात्म्याची साधना करतात, भगवान परमात्म्याचं भजन करतात, अखंड साधना करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तेच खरे भाग्यवान आहेत. म्हणून आपल्यालाही भाग्यवान व्हायचं असेल तर त्या पांडुरंग परमात्म्याचं आपल्याला एकदा भजन करायचं.